मित्रांनो, आपण सेल्फ स्टडी याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. त्याआधी तुम्हाला एक सूचना मला अशी करायची आहे की तुम्ही सध्या जसा अभ्यास करता आहात तसाच अभ्यास करा. मी जे तुम्हाला सेल्फ स्टडीबद्दल सांगणार आहे ते तुम्ही इन ॲडिशन करायचं आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सेल्फ स्टडीमध्ये वाचन कसं करायचं. नंबर 2, सेल्फ स्टडीमध्ये लिखाण कसं करायचं, काय करायचं हे आपण बघणार आहोत. आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन्स कशा करायच्या ते बघणार आहोत. तर सगळ्यात प्रथम आपण या व्हिडिओमध्ये वाचनापासून म्हणजे रीडिंगपासून सुरुवात करणार आहोत. आता प्रत्येक अभ्यासक्रमाला एक टेक्स्ट बुक असतं. प्रत्येक विषयाला एक टेक्स्ट बुक असतं, तुम्हाला माहिती असेल. पण आजकाल टेक्स्ट बुक न वाचण्याची फॅशन आलेली आहे. म्हणजे मुलं टेक्स्ट बुक वाचतच नाही. आणि त्यांना विचारलं की बाबा का रे बाबा तुम्ही टेक्स्ट बुक का नाही वाचत, ते म्हणतात एवढं मोठं बुक आहे ते कसं वाचणार, आम्हाला वेळ तरी आहे का. म्हणजे अभ्यास करायला वेळ नाही असं त्यांचं एक्सप्लेनेशन असतं. आता टेक्स्ट बुक न वाचल्याने काय प्रॉब्लेम येतात ते आपण आधी बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टेक्स्ट बुक वाचण्याच्या ऐवजी मुलं काय वाचतात ते बघा बरं का. शाळेने दिलेल्या नोट्स, छापील नोट्स, क्लासने ट्युशनने दिलेले छापील नोट्स आणि क्वेश्चन आन्सर्स ते मुलं वाचतात आणि तेवढ्या जोरावरती ते परीक्षा देतात. पण होतं काय, बऱ्याच वेळा असे काही प्रश्न येतात की जे विद्यार्थ्यांना आउट ऑफ सिलेबस वाटतात. त्याचं कारण त्यांनी सिलेबस काय आहे आणि टेक्स्टबुक काय आहे तेच वाचलेलं नसतं. आता त्यामुळे काय होतं की त्यांचे 2-3 प्रश्न जे आहेत ते स्किप करावे लागतात आणि ते न आल्यामुळे त्यांचे परीक्षेमधले मार्क कमी होतात. जर तुम्ही टेक्स्टबुक वाचलं तर तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. तुम्ही आठवा, 3री, 4थी, 5वीमध्ये असताना तुम्ही काय करायचे, तुम्हाला आईने वडिलांनी पुस्तकं आणून दिली, नवी कोरी पुस्तकं, खूप आनंद व्हायचा आणि तुम्ही सगळी पुस्तकं उत्साहामध्ये वाचून काढायची. त्याचा परिणाम काय व्हायचा, तुम्हाला कुठलाही प्रश्न कसाही विचारला तरी तुमचं उत्तर तयार असायचं. आजकाल काय होतं, तुम्ही फक्त मॉडेल क्वेश्चन आन्सर वाचतात, एक्सपेक्टेड अपेक्षित प्रश्न आणि उत्तरं वाचतात, काही नोट्स वाचतात, पण मूळ टेक्स्ट तुम्ही वाचत नाही. आता ज्या मुलांना हायर एज्युकेशन घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं, फक्त त्यांच्या ओळखीच्यांकडे मित्राकडे जाऊन त्याने जर CA केलं असेल, CS केलं असेल, लॉ केलं असेल, इंजिनिअरिंग केलं असेल, मेडिकल केलं असेल तर त्याची पुस्तकं फक्त बघून या. एवढी जाड पुस्तकं असतात प्रत्येक विषयाची आणि ती त्यांना वाचावीच लागतात. आणि जर तुम्ही आत्तापासून म्हणजे शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये बेसिक शिक्षण घेताना जर अशा प्रकारचे टेक्स्टबुक वाचू शकत नसाल तर तुम्हाला हायर एज्युकेशनचा नाद सोडून द्यावा लागेल, तुम्ही करूच शकणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जे काही टेक्स्टबुक आहे ते वाचायला सुरुवात करायची आहे. वाचन कसं करायचं त्याचं सायंटिफिक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. पण रोज साधारणपणे 2 तास जर तुम्ही टेक्स्टबुक वाचलं
तर 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचे सगळे टेक्स्टबुक 2 वेळा वाचून होतील. वाचत असताना अंडरलाईन करायची, महत्त्वाचं शोधायचं आणि ते जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला ज्यावेळेस परीक्षा असेल, ज्यावेळेस तुम्ही टेक्स्टबुक वाचू शकणार नाही, कारण टेक्स्टबुक वाचायला तेव्हा वेळ नसणार आहे, तर तुम्ही जे इम्पॉर्टंट अंडरलाईन केलेलं असेल ते तुम्हाला परीक्षेच्या वेळेस वाचता येईल. आणि त्यानंतर तुम्ही स्वतःचे मॉडेल आन्सर्स जे लिहाल ते तुम्हाला वाचायचे आहेत. क्वेश्चन आन्सर तुम्ही स्वतः लिहिलेले तुम्हाला वाचायचे आहेत. म्हणजे वाचन करताना तुम्हाला टेक्स्टबुक वाचायचं आहे, तुम्हाला स्वतःचे मॉडेल क्वेश्चन आन्सर्स वाचायचे आहेत, स्वतः तयार केलेले, रेडीमेड मिळालेले नाही. आता याच्यासाठी काय करायचं? याच्यासाठी सगळ्यात पहिले वाचन करायची वेळ निश्चित करा आणि बरोबर त्यावेळेस वाचायला बसा. आणि जो वेळ ठरवला असेल, समजा 1 तास ठरवला असेल, 2 तास ठरवला असेल, तेवढं झाल्याशिवाय उठायचं नाही. आता जेव्हा तुम्ही स्वतः असा निश्चय कराल त्यावेळेस काय होईल? तुम्हाला तुमच्या मित्रांना, तुमच्या घरच्यांना सांगावं लागेल की ही माझी वाचनाची वेळ आहे आणि या वेळेत मला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही. तुम्हीच तुमच्या सेल्फ स्टडीला महत्त्व दिलं तर इतर देणार आहेत. नाही तर तुम्हाला घरातलं कोणी काही काम सांगेल, मित्र येतील, अरे चल रे खेळायला जाऊ, हे करू ते करू वगैरे, आणि मग तुम्ही त्या दिवशीचं वाचनाचं काम अर्धवट सोडून निघून जाल. मग एखाद दिवशी तुम्हाला कंटाळा पण येईल, एखाद दिवशी तुम्हाला असं वाटेल जाऊ दे आज नकोस, कधी पाहुणे आलेले असतील किंवा काय जे असेल तुमच्या अडचणी त्या रोज येत जातील. अशी एखादी अडचण जिनियन आली तर किती वेळ वाया गेला? समजा 1 तास आपल्याला कमी वाचन करता आलं तर तो 1 तास त्याच दिवशी नंतर भरून काढायचा. पण जर तुम्ही ठरवलं असेल 2 तास मी वाचन करणार तर 2 तास वाचन झालंच पाहिजे. याशिवाय तुम्हाला सुट्टीच्या दिवशी अभ्यासाचं सोडून इतर काही वाचन करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की नवीन नवीन सब्जेक्टवरची पुस्तकं वाचून समजून घेणं आणि ते लक्षात ठेवणं हा वेगळा एक्झरसाईज आहे. तो सुद्धा सेल्फ स्टडीमध्ये येतो. तुमचं वाचन तुम्ही वाढवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे, वेळ निश्चित करायचा आहे. निश्चित केलेल्या वेळेवरती तुम्हाला वाचायला बसायचं आहे. वाचाल तर वाचाल हे शब्द लक्षात ठेवा. आता सायंटिफिकरित्या कसं वाचल्यानंतर ते जास्त लक्षात राहतं या सगळ्याबद्दलची माहिती मी माझ्या काउन्सलिंगच्या कोर्समध्ये देत असतो. तथास्तु स्टडी काउन्सलिंग हा एक कोर्स आहे. या कोर्समध्ये मी सेल्फ स्टडी कशी करायची याचं एक डिटेलमध्ये तुम्हाला माहिती आणि प्रॅक्टिकल देणार आहे. त्याचबरोबर त्याच कोर्समध्ये कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी, मेमरी टेक्निक, एक्झाम टेक्निक असे बरेचसे टेक्निक त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला जर गरज असेल, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही तुमचा नंबर, मोबाईल नंबर खाली कॉमेंट बॉक्समध्ये द्या. मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती सगळे डिटेल्स पाठवून देईल. तर आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लिखाणकाम याचं सेल्फ स्टडी कशी करायची ते बघणार आहोत. अवश्य बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, फॉरवर्ड करा. आणि हो, तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन ठेवा. तर इथंच थांबूया आपण.